आणि आता बातमी आहे राजकीय। काँग्रेस पक्षातील पक्षाचा आदेश न पाळणारा आमदारांवरती मेहरबानी दाखवणार का असा सवाल आता उपस्थित झालाय। विधान परिषद मतदानात काँग्रेस आमदार ज्यांनी क्रॉस वोटिंग केली होती त्यातील 5 जणांवरती थेट कारवाईची शक्यता आहे। तर 2 आमदार कोर कमिटीतल्या निकटवर्ती आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई खरंच केली जाणार की नाही याविषयी साशंकता आहे असं सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे 2 आमदारांनी पक्षाचा आदेश का पाळला नाही याची रितसर माहिती राज्य आणि दिल्ली पक्ष नेत्यांना दिलेली आहे। त्यामुळे त्यांना अभय मिळणार का याची चर्चा होतीये। आज काँग्रेस दिल्ली नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय होणार आहे। आदेश न पाळणाऱ्यांवरती काँग्रेस मेहरबानी दाखवणार का हा मात्र सवाल उपस्थित केला जातोय। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, या संदर्भात आपण यापूर्वीही चौकशी केलेली होती, विचारणा झालेली होती की गेल्या वेळेला 2019 मध्ये ज्यावेळेला अशा स्वरूपाचं मतदान झालेलं होतं, माफ करा 2022 मध्ये, त्यावेळेला अशा पद्धतीची कोणतीच कारवाई झाली नव्हती। यावेळेला होणार का आणि पुन्हा तसंच काहीसं प्रश्नचिन्हांकित स्वरूप हे काँग्रेसमध्ये दिसतंय काय? अधिक माहिती। 7 काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये 5 आमदार जवळपास कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। 2 आमदारांचं नाव मात्र अतिशय गोपनीय पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे। पण NDTVला जी माहिती मिळते त्यानुसार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले हे आमदार असल्याची माहिती उपलब्ध होतीये आणि त्याच्यामुळे कदाचित अतिशय कोर कमिटीच्या नेत्यांचे निकटवर्ती असणारे नेते दिल्लीत देखील या आमदारांचं वजन आहे। यामुळे या आमदारांवर खरंच कारवाई दिल्ली हायकमांड करणार का की मेहरबानी करणार असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रामुख्याने या 2 आमदारांनी दिल्ली आणि राज्यातल्या काँग्रेस नेत्यांसमोर आपण क्रॉस वोटिंग केल्याचं कारण स्पष्टीकरण दिल्याची माहिती उपलब्ध होतीये। ज्या कारणामुळे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि भविष्यात आपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही असंही या स्पष्टीकरणादरम्यान सांगितलेलं आहे। दबावाखाली विरोधकांकडनं आपल्याला नाईलाजाने मतदान करावं लागलं, काही समस्या असल्याने व्यक्तिगत आणि कौटुंबिक समस्या असल्याने अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याची माहिती या आमदारांनी दिल्लीतल्या नेत्यांसमोर दिली असल्याचं समजतं। या सगळ्या कारणामुळे जवळपास 7 पैकी 5 आमदारांवर थेट कारवाई केली जाईल निलंबनाची, कारण की काँग्रेसच्या दिल्लीतल्या आणि राज्यातल्या नेत्यांना माहिती आहे की जे 5 आमदार आहेत ते आज ना उद्या काँग्रेस पक्ष सोडणार आहेत। त्यामुळे जर काँग्रेस पक्ष स्वतःहून सोडत असतील तर तत्पूर्वीच आपण निलंबनाची कारवाई केली जावी असा एक सूर आहे। कदाचित यामुळे या 5 आमदारांवर कारवाई निलंबनाची केली जाईल, पक्षातून काढण्याचे आदेश दिले जातील असं समजतं। मात्र उर्वरित 2 आमदारांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेणार याकडे आज लक्ष आहे। काँग्रेस पक्षाचे राहुल गांधींचे अतिशय निकटवर्ती आणि पक्षामध्ये मुख्य भूमिका करणारे KC वेणुगोपाल, तसंच महाराष्ट्र प्रभारी चेन्नेथीलाल आणि महाराष्ट्र काँग्रेसमधले प्रदेशमधले सगळे प्रमुख नेत्यांची आज एक बैठक होत आहे। सकाळी 11 वाजता गरवारे क्लब येथे ही बैठक होतीये। या बैठकीमध्ये साधारणतः या संदर्भात प्राथमिक चर्चा होईल असं सांगितलं जातं। सार्वजनिक कारवाई कुणावर करायची नाही याची चर्चा होईल याविषयी शंका आहे। मात्र जवळपास निश्चित केलंय की 5 आमदारांवर थेट कारवाई निलंबनाची होईल। जवळपास 5 ते 6 वर्ष पक्षातून काढलं जाईल असं समजतं। मात्र उर्वरित जे 2 आमदार आहेत त्यांच्यावर मात्र मेहरबानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जर अशी मेहरबानी दाखवली गेली तर मात्र वाईट संकेत जातील असंही काही काँग्रेस नेत्यांचं दिल्लीतलं मत आहे। त्यामुळे जवळपास सगळ्यांवर कारवाई करतायत का की दोघांवर मेहरबानी करतायत हे आज पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।